नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगला केव्हा सुरुवात होईल, एक्झॅक्टली टाइम टेबल कशा पद्धतीने असू शकतो, ह्या सर्व गोष्टीचे महत्त्वाचे डिस्कशन या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहेत। तुम्हाला एक स्क्रीनवर टाइम टेबल दिसत असेल, एक्झॅक्टली कशा पद्धतीने आहे, तो कशा पद्धतीने पब्लिश झालेला आहे आणि या पद्धतीने सर्व गोष्टी फॉलोअप होतील का, या सर्व गोष्टीचं डिस्कशन आपण करणार आहेत। महत्त्वाचं काय पहा, आता आधी पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की आपण काय पाहिलेलं होतं की सुरुवातीला हे एमसीसी ची वेबसाईट आहे बघा, ज्यामध्ये आपण मेडिकल काउन्सिल कमिटीची वेबसाईट आहे, ज्यामध्ये ऑल इंडिया काउन्सिलिंग सर्वात आधी कंडक्ट होणार आहे। ऑल इंडिया काउन्सिलिंगचा शेड्यूल काय आहे तर त्यांनी इथे सांगितलेलं आहे। तुम्हाला मी त्याच्यावर एक व्हिडिओ देखील बनवलेला होता, कशा पद्धतीने टाइम टेबल आलेला आहे। 14 ऑगस्ट पासून ऑल इंडिया काउन्सिलिंगला सुरुवात होणार आहे। ठीक आहे, आता लक्षात घ्या दोन प्रकारचे काउन्सिलिंग असते, एक काय असते ऑल इंडिया काउन्सिलिंग आणि दुसरं असतं स्टेट काउन्सिलिंग। आता हे ऑल इंडिया काउन्सिलिंग केव्हापासून चालू होत आहे तर हे 14 ऑगस्ट पासून चालू होत आहे, फर्स्ट राऊंड। ठीक आहे, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड सर्व टाइम टेबल दिलेला आहे, तो मी तुम्हाला सांगितलेला होता। महत्त्वाचं काय आहे, अनेक विद्यार्थी वाट पाहतात स्टेट काउन्सिलिंगची, तर स्टेट काउन्सिलिंगसाठी एमसीसी कडून देखील एक स्टेट वाईज एक जनरल टाइम टेबल जनरेट केला जातो आणि त्याचं देखील इथे तुम्ही बघू शकता वेबसाईट वरती, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे इथे स्टेट शेड्यूल यूजी काउन्सिलिंग 2024। मग आता ह्या स्टेट शेड्यूल मध्ये काय काय दिलेलं आहे बघा, लक्षात घ्या। याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग केव्हा चालू होऊ शकेल। आता बघा, हा जनरलाइज पूर्ण सेंटर वाईज त्यांनी हा डेटा दिलेला आहे, डेट्स दिलेले आहेत। त्याच पद्धतीनं एमबीबीएस कॉलेज केव्हा चालू होतील फर्स्ट इयर, हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया। आता बघा काय सांगितलं, नीट यूजी शेड्यूल 2024 ऑल इंडिया कोटा डीम्ड अँड सेंट्रल स्टेट कोटा। ठीक आहे, स्टेट साठी पण आहे। तर याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये ऑल इंडिया कोटा म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग केव्हा चालू होत आहे, फर्स्ट राऊंड काउन्सिलिंग केव्हा 14 ऑगस्ट, मी तुम्हाला आत्ताच दाखवलेला होता। 14 ऑगस्ट पासून ऑल इंडिया काउन्सिलिंग आहे आणि त्याचं लास्ट डेट काय आहे ऍडमिशन घ्यायची, लास्ट डेट आहे 29 ऑगस्ट। 21 किंवा 22 तारखेला रिझल्ट लागणार आहे आणि लास्ट डेट आहे 29 ऑगस्ट पर्यंत। ज्या विद्यार्थ्यांचं ऑल इंडियामध्ये, मग ऑल इंडियामध्ये काय आलं, ऑल इंडिया सर्व 15% सीट आल्या, पुन्हा एम्स जिपमर, डीम्ड युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी, हे सर्व आलं त्याच्यामध्ये। याची काउन्सिलिंग 14 तारखेला। महत्वाचं काय स्टेट बघा, आता स्टेट साठी बघा काय सांगितलेलं आहे, पुन्हा इथं काय सांगितलं, शेअरिंग ऑफ जॉईंट कॅन्डिडेट्स डेटा बाय एमसीसी। मग 30 आणि 31 तारखेला काय, कोणी कॉलेज जॉईन केलं, ज्यांचा नंबर लागला त्यांनी ऍडमिशन घेतलं का नाही घेतलं का, काय त्याचा डेटा सर्व ह्या 2 तारखे, हे तुम्ही काय लक्षात घेऊ नका। ठीक आहे, आता महत्वाचं बघा पुढे काय सांगितलेलं इकडे आता महत्वाचं आहे की स्टेट साठी बघा काय सांगितलेलं आहे, स्टेट साठी सांगितलेलं आहे 21 ऑगस्ट, स्टेट काउन्सिलिंग केव्हा चालू होणार आहे, 21 ऑगस्ट टू 29 ऑगस्ट 2024, म्हणजे साधारणतः 21 ऑगस्ट पासून सुरू होण्याची शक्यता आहे। आणि लास्ट डेट ऑफ ऍडमिशन ऑफ फर्स्ट राऊंड आहे 5 सप्टेंबर 2024। बघा लक्षात घ्या, 5 सप्टेंबरला, 21 सप्टेंबर ऑगस्टला चालू होणार आहे, 21 ऑगस्टला आणि 29 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे हे सर्व। मग याच्यामध्ये काय असणार आहे, रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग, एव्हरीथिंग, आणि पुन्हा त्याचा रिझल्ट लागेल। रिझल्ट लागल्यानंतर लास्ट दिवस आहे ऍडमिशन घ्यायचा 5 सप्टेंबर। 29 ऑगस्ट पर्यंत काय आहे, ऑल इंडियाच्या फर्स्ट राऊंडचा ऍडमिशन डेट आहे आणि सगळ्यात शेवटची डेट स्टेटची काय आहे, फर्स्ट राऊंडची 5 सप्टेंबर आहे आणि 6 आणि 7 सप्टेंबरला तो डेटा कोणी ऍडमिशन घेतलं त्या डेटाची शेअरिंग होते, एमसीसी ऑल इंडिया आणि स्टेट मधली शेअरिंग होते। म्हणजे कोण इथून ऍडमिशन घेतलंय, कोण स्टेट मधून ऍडमिशन घेतलंय, हे सर्व कंपॅरिझन सुरू असतं। ठीक आहे, त्याचा डेटा सेंट्रलाइज त्यांनी कलेक्शन करत असतात। मग आता पुढे काय सांगितलेलं आहे, पुढे सेकंड राऊंड बघा, सेकंड राऊंड पण दिलेला आहे, थर्ड राऊंड पण दिलेला आहे। आता स्टेटचं बघा, सेकंड राऊंड केव्हा आहे, 11 सप्टेंबर टू 20 सप्टेंबर, आणि त्याचं रिझल्ट म्हणजे फायनल ऍडमिशन घ्यायची 26 सप्टेंबर पर्यंत ऍडमिशन घेऊ शकतात। थर्ड राऊंडचं काय दिलेलं आहे, लास्ट डेट ऑफ ऍडमिशन थर्ड राऊंडची आहे 18 ऑक्टोबर आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंड बघा साधारणतः चालणार आहे 25 ऑक्टोबर पर्यंत आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग स्टेटची आहे 30 ऑक्टोबर आणि इकडची पण 30 ऑक्टोबर। म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला स्टेट आणि ऑल इंडिया मध्ये बघितलं तर 30 ऑक्टोबर पर्यंत ही ऍडमिशन प्रोसेस चालणार आहे। 30 ऑक्टोबर पर्यंत कुठले, स्ट्रे वॅकन्सी राऊंड पर्यंत। फर्स्ट राऊंड झाला, सेकंड राऊंड झाला, थर्ड राऊंड, म्हणजे एकूण राऊंड किती आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि पुन्हा स्ट्रे। ह्या स्ट्रेचं काही लिमिट नसतं, वॅकन्सी अजून शिल्लक राहिल्या तर अजून स्ट्रे 1, 2 असे वाढत राऊंड जातात। ठीक आहे, महत्वाचं लक्षात आहे ऑक्टोबर पर्यंत। आता पुढे काय सांगितलेलं अजून त्यांनी, कमिन्समेंट ऑफ अकॅडमिक सेशन फॉर यूजी कोर्सेस, तर 1 ऑक्टोबर 2024 पासून
सर्व विद्यार्थ्यांचे कॉलेज चालू होतील. ठीक आहे, 1 ऑक्टोबर 2024 पासून. ठीक आहे, बाकी स्ट्रे वॅकन्सीला थोडासा वेळ लागेल, ज्यांचा एकदा ऍडमिशन होईल ते लेट जॉईन करतात. पण एक थोडक्यामध्ये सांगितलं की 1 ऑक्टोबर 2024 पासून फर्स्ट इयर MBBS आणि वगैरे BDS ऍडमिशन प्रोसेस चालू होईल. आता याच्यामध्ये आयुषसाठी थोडासा वेळ लागेल, त्या पद्धतीनं उशिरापर्यंत थोडीशी ऍडमिशन प्रोसेस चालेल. परंतु लक्षात घ्या, याच्यानुसार तुमचं कमेन्समेंट ऑफ UG 2024 आहे 1 ऑक्टोबर पासून. ठीक आहे, याच्यामध्ये असंच आहे. आणि इथं खाली काय सांगितलेलं आहे त्यांनी, कुठल्याही याला म्हणजे जरी सॅटर्डे संडे वगैरे असतील तरी अशा दिवसामध्ये कॉलेज सुरू असणार आहे, ऍडमिशन प्रोसेस सुरू असणार आहे. त्याच्यामध्ये काही सुट्ट्या वगैरे बिलकुल घेतल्या जाणार नाहीये आणि अशा पद्धतीने ऍडमिशन प्रोसेस चालू होते. तर याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, स्टेट काउन्सिलिंग. आता एक्झॅक्टली स्टेटचं थोडक्यामध्ये सांगतो की याच्यापेक्षा लवकर पण चालू होऊ शकतं. जे 21 ऑगस्ट दिले ना, सर्व स्टेट हा या पद्धतीनं म्हणजे नियम फॉलो करतील असं पण नाहीये, थोडं मागे पुढे होतं. गेल्या वर्षी आपण बघितलंय थोडंसं टाइम टेबल मागे पुढे वेगवेगळ्या स्टेटचा झाला होता, त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांचं नुकसान देखील होतं. काही विद्यार्थी दुसऱ्या स्टेटसाठी वेट करत असतात आणि या टाइम टेबल फॉलो नाही झालं तर इकडे घ्यायचं तिकडे घ्यायचं का तिथे थांबायचं, या अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी पालकांच्या समोर येतात. तर महत्वाचं काय आहे, अशा पद्धतीने टाइम टेबल आहे, जवळपास सर्व स्टेट असा फॉलोच करतील. फक्त महाराष्ट्राचं झालं तर 21 ऑगस्टच्या आधी पण रजिस्ट्रेशन चालू होऊ शकण्याची शक्यता आहे. अदरवाईज 21 ऑगस्ट पासून रजिस्ट्रेशन वगैरे प्रोसेस चालू होईल. त्याच्यामुळे लक्षात घ्या, स्टेट आणि ऑल इंडिया अशा पद्धतीने आहे. याच्या रिलेटेडचे महत्वाचे व्हिडिओज तुमच्यासमोर मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे की पुढे ऍडमिशन प्रोसेसमध्ये अजून महत्वाचे टप्पे काय असू शकतात, हे सर्व माहिती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. थँक्यू सो मच.